लोटांगण श्रीरामचरणा करुणी अनुवादना जाना सावधायिक रघुनंदनाम विज्ञापना हे माझे प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र जे प्रभु रामचंद्राला सांगितलंय, जी विज्ञापना म्हणजे माझे शब्द आहेत, माझे जे असणारे वाक्य आहे, नाही माझं जे असणारा बोल आहे, प्रभु रामचंद्राला सांगायला सुरुवात करीत आहेत। माझा ऐकून घेण्याची इच्छा करा असा विषय असणारा बोलायला सुरुवात करीत आहे। स्वामी संयमनी कोण चिंता दिव्य औषधी समरता मज सारिका दूत असताम क्षणार्धता हनुमानजीने बोलायला सुरुवात केली, प्रभु रामचंद्र तुम्हाला कशाची असणारी चिंता पडलेली आहे? माझ्यासारखा दूत म्हणजे माझ्यासारखा सेवक माणूस आहे, आणि ते सेवक असताना तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही। मी स्वतः आहे, ती औषधी नाही असणारीची वल्ली आहे, मी आणणार आहे असं स्वतः हनुमानजी असणारे प्रभू रामचंद्रला आपला स्वतःचा विश्वास असणारा पुढे मांडायला सुरुवात करीत। तुझे नामे दिन जना अंगवान जाना प्रभू रामचंद्र एकच आहे की तो काय केलाय, नीर म्हणजे असणाऱ्या गाया स्वतः पंचानना म्हणजे आज माणसामध्ये सिंहासारखी आहेत, आणि दीन जनाला म्हणजे असणारा दीन वदन म्हणजे काही शब्दांनी बोलायला सुरुवात केले, लहान ह्याच्यामध्ये बोलत आहेत, हे चुकीचं काम आहे असे स्वतः हनुमानजी असणारे प्रभू रामचंद्राला आपला विश्वास पुढे मांडायला सुरुवात करीत। तुझे नामे आगाध शांती प्राणी पावती रघुराया। हे प्रभु रामचंद्र एकच आहे, तुझे काय होत आहे की आणखी ही धरती आहे, तर त्या धरतीचा असणारा काय आहे सांभाळ करणार आहे, ही कीर्ती तुझी आहे म्हणून सांगितलेला आहे। तुझ्या योगाने अनेक असणारा जडमुडाचा उद्धार होत आहे, तुझ्या योगाने अनेक असणारा हे तरुण जाण्याचं काम आहे म्हणून सांगायला सुरुवात केली। असे हनुमानजी असणारे प्रभू रामचंद्राला मोठेपणा देऊ लागलेले आहेत। प्रभू रामचंद्राने एकच सांगितलेलं असन, दीन वदनाने माझ्या लक्ष्मणाला उठवायचं काम तुम्ही करा, म्हणून त्या शब्दावर असणारे हनुमानजी बोलायला सुरुवात करीत आहे। नामी नाही जन्म मरण, नामी नाही निजपतन, नामी सदा स्वानंद गणपूर्ण, नाम चिद्गान रघुवीरा। हे रामा एकच आहे की आज नामाचे अवघाणी माणसाला मरण नाही, रामाच्या अवघाणी माणसाला काय राम नाम घे काना तेने पिढा वारेला, अशी अवस्था त्या रामनामामध्ये आहे सांगितलेलं आहे। त्याच्या अवघाणी मरण नाही, त्याला दुःख नाही, त्याला व्यथा नाही म्हणून सांगितलेलं आहे। तर ह्या नामाचे अवघाणी अनेक असणाऱ्या जीवनमुक्त होण्याची साधना आहे, हे प्रभू रामचंद्र तुमच्या नावामध्ये आहे असे हनुमानजी असणारे प्रभू रामचंद्राला बोलत आहे। अत्यंत जडमूळ पाषाण नामे उतरले संपूर्ण, तेथे बापुढे मरण कोण श्री लक्ष्मण चिंतामय। हे रामा एकच आहे की जो काय केलं आहे, पाषाण दगड असणारे तुमच्या रामनामाचे अवघान करत आहेत। रामनामाचे अवघान त्याच्यावर रामनामाचं नाव टाकलेलं जे पाषाण सुद्धा असणारे दगड तरतात म्हणले, त्या रामनामाचे अवघाणी माणसाला असणारा जिवंत होण्याची साधन आहे। तुम्ही लक्ष्मण मरण असं म्हणण्याचा उद्देश नाही म्हणून सांगितलेला आहे, अरे ते तुमच्याच हे सगळं आहे म्हणून सांगितलेलं आहे। तर लक्ष्मणाचं मरण्याचा काही मतलबच नाही असे हनुमानजी असणारे कुणाला आपले स्वतः प्रभू रामचंद्राला विश्वासाच्या शब्दामध्ये बोलायला सुरुवात करीत आहे। नामे निर्मुक्त भव बंधनी चुडामणी नरवीरा। हे नरवीरामध्ये ह्या नरामध्ये असणारे चुडामणी असणारे तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून सांगितलेला आहे। तुम्ही श्रेष्ठ आहेत
आणि एकच ही संजीवनी वली आहे. ही रामनामाची जी असणारी ताकद त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलीच आहे. म्हणजे अगदी या माणसाला जिवंत करण्याची जी साधना आहे ते तुमच्या नामामध्ये आहे असं प्रभू रामचंद्रांना हनुमानजी वेळोवेळेला बोलायला सुरुवात करीत. मृत्यूचे मारा कसबळम नाम केवळ रघुनाथ. हे रघुनाथ हे प्रभू रामचंद्र एकच सांगितलेलं आहे. हे रामनामाचं कसं आहे म्हणले ती काय ब्रह्मशक्ती आहे, ती बापुडी आहे म्हणून सांगितलेला आहे. काळ सुद्धा बापुडा आहे म्हणून सांगितलेला आहे. तर हे काळ कसं आहे गुलाम करी असं सांगितलेलं आहे. तसं रामनामाची जी असणारी शक्ती आहे ती सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. रामाला काही तुम्हाला घाबरायची मुळातच गरज नाही असे हनुमानजी असणारे बोलायला सुरुवात करीत. तरी दिव्य औषधी आणि नमी ज्या दुर्गामती लोके. असं एकत्र हे प्रभू रामचंद्र मला तुम्ही काय केली आज्ञा दिलेली मला काम सांगितलेलं आहे. ते कामाचा जो असणारा विषय मी पुढे काय केलेला आहे मी स्वीकारलेला आहे म्हणून सांगितलेला आहे. जो असणारी ही वली आहे त्रिभुवनामध्ये कुठं जरी असले तरी मी शोधून आणण्याचं मी स्वतः काम करणार आहे असे स्वतः हनुमानजी असणारे पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्राला आपला विश्वास पुढे मांडायला सुरुवात करू लागलेले आहे. चिंतेचे बाण हृदयी घेताम दुःखावस्था निवारण. हे रामा तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे, माझ्यासारखा सेवक आहे असं सांगितलेलं आहे. त्या सेवकाच्या पुढे काही विचार सुद्धा नाही म्हणून सांगितलेला आहे. चिंतेची असताना चिंतेचे अनेक सांगितलेला आहे. ग्रंथकारानं सांगितलेला चिंतेने माणसाला जीवनामध्ये काय घडत आहे ते. तसं एकच सांगितलेलं आहे चिंतेचे बाण असणारे तुमच्या हृदयावर कशाला झेलायचा प्रयत्न करतात म्हणले माझ्यासारखा सेवक उभा आहे असे हनुमानजी असणारे पुन्हा विनंती प्रभू रामचंद्राला करू लागलेले आहे. लागता चिंतेची लहरी सुरासुरी कापिजे. ग्रंथकारानं काय केला त्याचा विस्तार ह्या चिंतेचा केला. प्रभू रामचंद्राला चिंता लागली आपला जो भाऊ असणारा लक्ष्मण कधी उठणार आहे, त्याची अवस्था काय आहे, ही ब्रह्मशक्ती लागलेली आहे, वरदानाचा विषय आहे, हे अवघड आहे असा मनाला विचार केलेला आहे. मग त्या चिंतेने काय होते असं सांगितले चिंतेची लहरी सुरासुरी आकांत जी असणारी ही चिंता कशी आहे अनेक माणसाला जिवंतपणे जाळण्याचं काम करीत आहे. अशी जी चिंता आहे चांगल्या माणसाला ते काय करीत आहे वेड्यासारखं करण्याचं काम ती चिंता करीत आहे. चिंता ही अवघड आहे. प्रभू रामचंद्राला सुद्धा चिंता लागली. ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवंत आहे असं सांगायला सुरू आहे. दारा पुत्रादि जन्म सुख जाणन देती. ही चिंता कशी आहे माणसाला चिंताची घटे शरीर चिंतेने माणूस अनेक असणारा व्याकुळ होतोय म्हणून सांगितलेला आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या जरी असल्या आणि चिंता जर पाठीमागा असली तर माणसाला अनेक असणारा ते काही सुख प्राप्त होत नाही म्हणले. सरे लेकरं बाळ बाया पोरं अनेक असणारे काही सगळा लवाजमा घरी चांगला जरी असला ना काही गोष्टीची चिंता लागली तर त्याला चिंता त्याला कधीच तळमळ म्हणजे असणाऱ्या चिंतेने अंग पोळे म्हणून सांगितलंय. दृष्टांत सांगितलेला आहे. त्याने याप्रमाणे अवस्था चिंता ह्या प्रभू रामचंद्राला झाली असं सांगितलेलं आहे. सुखने धन संपत्ती सुखने सकळ संपत्ती सुखने यश कीर्ती चिंता चित्ती प्रवेशता. चिंता जर माणसाला लागली धन आहे म्हणले तर ते धन जरी असलं तरी चिंता त्या धनाचा उपयोग सुद्धा घेऊ शकत नाही. एखाद्या माणसाला चांगल्या काही गोष्टी आहेत ती चिंता त्याला काय करीत आहे ते सुद्धा त्याला प्राप्त होऊ देत नाही असं सांगितलेलं आहे. आणि चिंतेने माणसाची अवस्था व्याकुळ होती. माणूस काय होतो तो ध्येयावर राहत नाही अशी चिंता म्हणजे लागलेली आहे. तीच चिंता असणारी प्रभू रामचंद्राला लागली असं सांगितलेलं आहे. दोनच कडी झाले.
चिंतेने रसाने योग सुख चिंतन अधिक भला नव्हे परमानंद नाही ते दोनच कडवे आले परमानंदाचे गण समग्र चिंतेने जाळीले चौफेरून चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उदवसे माणसाला एकच वाटतंय परमार्थ केल्याचा असल्याच्या नंतर त्याला जर सुख भेटत आहे पण त्याच्याही मागे चिंता असली तर त्याला सुद्धा तो परमार्थ सुद्धा त्याचा कडेला जात नाही. चिंतेने एकच आहे म्हणजे चिंतेने घर जळतं म्हणजे हे शरीर जळत आहे. चिंतेने अनेक असणारा काही व्यवहार असणारा तो सुद्धा त्याचा सुक्षेप होत नाही का तर त्या चिंतेमध्ये तो व्याकुळ झालेला असतोय व्यवहार सुद्धा होऊ शकत नाही. चिंतेने जो असणारा ब्रह्मस्वरूपाची स्थिती जर एखाद्याला प्राप्त होणारी असली आणि काही गोष्टीची चिंता जर लागली तर तो सुद्धा माणूस असणारा पिशाच होत आहे. अशी ती चिंता असणारी माणसाला शरीराला जाळण्याचं काम करते असं सांगितलेलं आहे. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केला करून इतरांचा कायसा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. ही चिंता कशी आहे म्हणजे जो प्रभू रामचंद्र ब्रह्मांड नायक परमेश्वर ज्याला म्हणत आहेत तो सुद्धा चिंतेने काय केला त्याला जर्जर करण्याचं काम केलेलं आहे आणि चिंतेने वेखोळ प्रभू रामचंद्र झालेले आहे. आणि मग एकच सांगितलंय विचाराचा काय पाड आहे सामान्य माणसाची काय अवस्था आहे म्हणून सांगितलंय. सहज ते चिंता असणारी माणसाला ग्रासून टाकते म्हणजे खाऊन टाकण्याचं काम करते. खात नाही म्हणजे माणूस संपत नाही पण त्याच्यातला जो काही अनेक असणारा सुविचार आहे चांगली बुद्धी आहे ती संपून जाण्याचं काम ती चिंता करते असं सांगितलं. चिंतेचा समळता हो करीते तुझे नाम पाहो एवढा तुझा नाम निर्वाह महाबाहो श्रीरामा. हे महाभाऊ म्हणजे तुम्ही मोठे आहात असं सांगितलेलं आहे. आणि ही चिंते काय करीत आहे म्हणजे ही चिंता असणारी अनेक माणसाला जाणण्याचं काम करीत आहे. पण तुमच्या नामाचे अवगाण तुमच्याच असणारे हा नामकीर्तीनं नामस्मरणाचे अवगाण चिंता सुद्धा दूर होती असं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला चिंता लागली असं प्रभू रामचंद्राचा विषय सांगायला सुरू आहे. ते समूळ चिंता सांडून पाहिन स्वरूपी सामद होईल सौमित्राची भय नाही प्रतिज्ञा पायी हे माझी. हे काय केलेलं आहे तुम्ही हे चिंता सोडून द्या असं सांगितलेलं आहे. चिंतेपासून तुम्ही सावध व्हा म्हणले. तुम्ही ब्रह्मस्वरूप अशी अवस्था आहे म्हणले प्रभू रामचंद्रा. ह्या लक्ष्मणाला कुठलंच भय नाही असं सांगितलेलं आहे. आणि ही माझी प्रतिज्ञा आहे माझे शब्द आहेत लक्ष्मणाला कुठला धोका नाही. त्या धोक्यापासून तुमची ही असणारी काय आहे नामस्मरण आहे तुझं जर राम नाम आहे ते तारून नेण्याचं काम करीत आहे. तुमच्या माझ्यासारखा सेवक असणारा तुमच्या पुढे उभा आहे असं सांगितलेलं आहे. आताची जाऊन सत्वारानोनी औषधी संभारम क्षणे उठविन सौमित्रम प्रतिज्ञा साचार हे माझी. हे प्रभू रामचंद्र एकच करणार आहे. मला काय केलेलं आहे मी आता जाणार आहे मी इथून उठणार आहे आणि उठल्याच्या नंतर ती माझी प्रतिज्ञा आहे माझे शब्द आहेत बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले असा जो विषय असणारा शब्द आहेत असं सांगितलेला आहे. मी आता बली आणणार आहे आणि लक्ष्मणजीला उठवायचं मी काम करणार आहे. तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही असं प्रभू रामचंद्रला आपलं आश्वासन द्यायला सुरुवात केली. त्राटिले भूमी शिलांगुळम पुढील कथा तिरसाळम श्रोते सकळ परिसोत. हनुमानजीने काय केले आपला जो पुरुषार्थ आहे आपली काय असणारी ख्याती आहे आणि आपला जो नेम असणारा तो प्रगट करण्याचं काम केलंय. आपलं शेपूट असणारं गोलांगोल म्हणजे शेपूट असणारं फिरवायचं काम केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. इकडं ग्रंथकारानं सांगितलेला अध्याय संपलेला आहे आणि त्याने सांगितलंय सावध असणारे ऐकायला म्हणजे हे काय केलंय पुढची कशी कथा आहे सावधतेने ऐका असा विषय बोलत चेताने भूकाळो परी मागोने या माझी मदत कारणे
मुकी घास देणे जननीये जे ग्रंथकार आहेत काय केलेलं आहे तर स्वतः गावबा काका आहेत. आता ह्या शब्दामधून बोलायला आता सुरुवात केलेली आहे. जी माझी असणारी आई आहे त्या लेकराला काय करते, जी आपल्याला गोड लागतंय ती लेकराला खाऊ घालण्याचं काम करीत आहे. जे काय तो हे जे घास आहे कोणचा आहे, अगदी हे रामनामाचा घास आहे. हे माझ्या जे नाथ माऊलीनं काय केलेलं आहे, माझ्या मुखामध्ये घालण्याचं काम केलंय. म्हणजे माझ्याकडून काही असणारा काही हे रामनामाचे काही असणारे उद्गार माझ्या मुखातून काढण्याचं काम केलेलं आहे. असं स्वतः गावबा काका असणारे बोलायला सुरुवात करीत आहे. ते गोड लागे माऊलीसी तोंडीचे काळी ते वेगेसी ओपी बाळकाच्या मुखासी निज मानसी स्नेहाळ. गावबा काकाने काही आपल्या आईचं वर्णन केलेलं आहे. आई म्हणजे इतकी असती चांगली असती, आईचं वर्णन करायला कमी पडतं म्हणून सांगितलेलं आहे. तसं तीच आई असणारी माझे जे सद्गुरू आहात नाथ माऊली आहेत. आणि त्या गावबा काकाने सांगितलेलं आहे तोंडीचे काढून वेगेसी ते वपी बाळकाच्या मुखाची निज मानसी स्नेहाळ. ती कशी आहे, किती स्नेहाळ माझी आई आहे, किती कृपाळू आहे, किती मयाळू आहे. असं ते गावबा काका आपल्या स्वतः नाथ माऊलीला आपलं काय केलंय रामनामाचे हे जे घास असणारा माझ्या मुखामध्ये घातलेला आहे. असे स्वतः गावबा काका असणारे आपल्या स्वतः आईचं म्हणजे असणाऱ्या गुरुचं वर्णन करायला सुरुवात करीत आहे. शरण श्रोती द्यावे अवधानम हनुमान जाऊन आपण औषधीची आगमन करील. ग्रंथकार सांगू लागलेले आहेत हेच असणारे श्रोते मंडळी ऐकणारे सद्भक्त आहेत, सज्जन लोक आहेत म्हणले. आता पुढच्या अध्यायामध्ये स्वतः हनुमानजी काय करणार, उड्डाण घेणार आहेत, ओले आणण्याकरता जाणार आहेत, लक्ष्मणजीला उठवायचं काम करणार आहेत. असा विषय असणारा पुढच्या अध्यायामध्ये अशी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. स्वस्ती श्री भावार्थ काणे का कार्तिकायम औषध हनुमंत प्रार्थनो नाम चत्वारिंशोऽध्याय गोडा पुंडलिका चंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. महादेव विठ्ठल खाडे यांच्यातर्फे 500 रुपये प्रसादाला मिळाले, धन्यवाद. पुढील वाचक तुम्हाला झोप यायला असेल झोपा निघून जातील. डोंगर पिंपळेची बुलंद तोप, एकनाथ आंबाड आणि वडगावचे सहदेव शेफ.